उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यावरच शोककळा पसरली आहे। या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आपण स्वतः कोणताही प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। पाहूया। मित्रासाठी फडणवीसांनी राजकारण बाजूला ठेवलं। दादांच्या निधनानंतर फडणवीसांच्या 22 सभा रद्द। अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। राजकारणातील एक कर्तबगार नेता हरपल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेही या धक्क्यातून सावरले नाहीत, पण दादा गेल्याचं दुःख मित्रपक्षांमध्येही प्रकर्षानं जाणवत आहे। या दुःखद घटनेमुळे आणि आपल्या मित्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला। सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या आपल्या सर्व 22 जाहीर सभा फडणवीसांनी रद्द केल्या। मुळातच आता अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी प्रचाराला उतरावं हे काही मला योग्य वाटलं नाही। मला असं वाटतं की शेवटी निवडणुका येतात जातात आणि पक्ष देखील सक्षम आहे, पक्ष योग्य पद्धतीने त्या निवडणुका लढवेल। पण आता मी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काही राजकीय वक्तव्य देखील होतात। तर माझ्या सहकाऱ्यांची मी चर्चा केली, आमचे अध्यक्ष आहेत रवीजी, त्यांचीही चर्चा केली आणि सगळ्यांचं मत पडलं की माझा निर्णय योग्य आहे। मी त्या ठिकाणी प्रचाराला न जाणं हे योग्य आहे। मी सगळ्यांना एक आव्हान करीन की बाबा तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मतदान करा, तेवढं त्याच्या पलीकडे मी काही प्रचाराला जाणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची मैत्री सर्वश्रुत आहे, त्यामुळे दादांच्या निधनानंतर फडणवीस चांगलेच भावूक झाले होते। आता अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे। या दुःखाच्या काळात फडणवीस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बऱ्याच अंतर्गत घडामोडी घडतायत। सुरुवातीला उपमुख्यमंत्री पदाचा पेच उभा राहिला, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण, राज्यसभेवर खासदार कोण होणार या विषयांवर तोडगा काढायचा आहे। शिवाय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दाही चर्चेत आहे। अशा परिस्थितीत फडणवीसांनी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीसांनी सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली आणि सरकारमधील त्यांच्या पुढच्या वाटचालीसंदर्भात चर्चा केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली, कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे। अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं, त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात। प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते, प्रत्येकाचा त्या ठिकाणी नियतवेळ ठरवावा लागतो, नियतवेळेप्रमाणे त्यांचे फॉर्म्स भरून घ्यावे लागतात। मग त्याचं असेसमेंट करून त्यांनी त्या सगळ्या योजना योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आणल्या आहेत की नाही, ते त्या योजना ज्या परमनंट योजना त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत या दृष्टीनं त्यांचं कमी अधिक करावं लागतं। या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। या सगळ्या गोष्टी ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही। अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे। आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आत्ता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी, ते एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू। अजित पवारांच्या निधनानंतर मोठा निर्णय घेत फडणवीसांनी सभा रद्द केल्या, तरीही भाजपमधील इतर नेते निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय आहेत। भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीत सभा घेतली आहे। शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।